अहिल्यानगरच्या चोंडीमध्ये आज कॅबिनेट बैठक ही पार पडणार आहेत. तर तिथे अहिल्यादेवींच्या शिल्पसृष्टीसाठी जवळपास 550 कोटी रुपये आज मंजूर केले जातील अशी देखील अपेक्षा आहेत. खरं तर या शिल्पसृष्टीचे शिल्पकार माझ्यासोबत आहेत अण्णासाहेब डांगे, त्यांच्याशी आपण बोलूयात. डांगे साहेब, काय आज अपेक्षा आहे? आज काय नक्की अपेक्षा आहेत? बैठक होते आज. अपेक्षा ही आहे की हा प्रकल्प आम्ही 94 सालीचा पहिल्यांदा मी इथे आलो. इथे हे जंगल होतं, सगळं हागणदारी होती, दगडाचा आणि मातीचा ढिगारे होते. तर त्यावेळी मला लोकांनी विचारलं की मागच्या वर्षी मला इथे सत्ताधारी मंत्री आले होते, त्याने आश्वासन दिले, काय केलं नाही, तुम्ही विरोधी पक्ष नेते, तुम्ही काय करणार? तर मी म्हणलं चौंडीचा कायापालट करणार आणि मी कामाला लागलो. मग माझ्या एका मुलग्याला विश्वास, तो आज इथं नाही, इथं आणून ठेवलं. इथं रेस्ट हाऊसमध्ये राहायचं, कुठं जेवण मिळेल तिथं खायचं, असं करून हां त्याला सांगितलं आणि ह्याचा सगळा अभ्यास करायचा. आणि 16 साली मी स्वतः आलो आणि हे करायला सुरुवात केली. तर पहिलं काय केलं, तर 200-250 ट्रॉल्या तिथला कचरा बाहेर नेऊन टाकला. आता राम शिंदेचं घर जे आहे ना, ते त्या कचऱ्यावर आहे. ते त्यांच्या चुलत भावाचं ते रान त्यांच्या शेतात टाकला कचरा आणि हे सगळं सपाट करून घेतलं. हागणदारी होती, बाबळे होत्या. इथं मैदान होतं, त्या मैदानात 15-20 कुटुंबं राहत होती. आता त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आला आणि पहिली ही चाळ बांधली रस्त्याच्या पूर्व बाजूची आणि त्यांना म्हटलं छपरात राहू नका, बांधलेल्या घरात जावा. ते गेली. इथं ग्रामपंचायत होती, टपरीत होती, ग्रामपंचायत बांधली, प्राथमिक शाळा बांधली पश्चिम बाजूला, चावडी बांधली आणि त्यांना म्हटलं तिकडं शिफ्ट व्हा आणि हे जागा मोकळी करून घेतली. आणि मग ह्या जागेचा प्लॅन केला. इथं काय करायचं, तर इथं ही अहिल्यादेवींची जी गडी होती भावांना बांधून दिलेली, त्याचे अवशेष होते. त्या अवशेषाचा आधार घेऊन पुन्हा हे उभा करायचं आणि म्हणून हे पुन्हा उभा केलेलं आहे. असं की त्या गडीचं प्रवेशद्वार आणि आत जे आहे ते त्यांचं राहता वाडा, स्वयंपाकघर, देवघर, अमकं तमकं सगळं आहे. पुढच्या बाजूला चावडी आहे. अहिल्यादेवी इथं आल्यानंतर कुठं राहत होते ते ठिकाण आहे, तिथे आम्ही डेव्हलप केलेलं आहे. आता याच्यामध्ये कसं आहे की हे आहे, आता तेव्हा एक झाड नव्हतं इथं, ते रेशमी काटे होती इथे. आता हे झाडं वाढलीत, हे कट करायला नको काय करा, कोण करणार? कोणाला सांगून कट होतील का? कोणी जरी जबाबदारीनं उभं राहून ही झाडं, याचं वैभव कमी होणार नाही अशा दृष्टीनं कट केली पाहिजे. आज ही कॅबिनेट बैठक होती चोंडीला, कसं वाटतंय? काय आज अपेक्षा आहे? चौंडीला बैठक कॅबिनेट होते. जर त्याने चौंडी विकासाचा विषय जर मंत्रिमंडळापुढं असेल आणि त्यांच्या संबंधी काही ठोस पावलं उचलली तर आम्ही त्याचं स्वागत करू. नुसते बैठकीला बैठक झाली, आले पाहुणे गेले पाहुणे, तर दुर्दैव. यासाठी अजून विकासासाठी काय करणं गरजेचं आहे सरकारने असं वाटतं? आता साधी गोष्ट आहे ना, आता हे तुम्ही आत गेला ती घोड्याची पाग आहे, निवारा आहे का? तुम्ही मागल्या महिन्यात आला असता तर हे घोडे फाटलेले होते सगळे. मी आता दुरुस्त करून घेतलेत. त्याला निवारा कुठं आहे? आणि त्याचे मागच्या बाजूला पागा बांधायचे आहे, त्या अर्धी बाजू तसे मोकळे पडलेले, घोडे असेच पडलेत. आता ही आहे ही शिल्पसृष्टी, कडेची भिंत एक पडली होती, ती आता पर्यटन विभागानं बांधली. त्याच्या पलीकडले कल्लेले. मी सरकारच्या मागं लागलो आहे, पडायची वाट बघू नका, उतरून घेऊया आणि पुन्हा बांधूया. काय नाव ठेवतात सगळे. एकंदरीतच आपण बघत आहोत की आज कॅबिनेट बैठक तर होतेच, मात्र ही फक्त बैठक नावाला नव्हता, यातून काहीतरी चोंडीचा खऱ्या अर्थाने विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करताय. कॅमेरा विकी पर्सो, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, चोंडी, अहिल्यानगर.